अजित पवार यांच्या अचानक निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पण त्याचबरोबर काही महिन्यांपासून गुपचूप सुरू असलेल्या हालचालींवर आता नवीन चर्चा पेटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हे अजित पवार यांचे अंतिम ध्येय होते, असा दावा शरद पवार गटांकडून जोरदार केला जात आहे. नमस्कार, मी सणोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील गट मात्र सावध पवित्रा घेत आहेत, तर सत्ताधारी भाजपचे नेते या चर्चांना पूर्ण नकार देत आहेत. पण याच वातावरणात एक मोठा दावा पुढे आला आहे. या विलीनीकरणाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दिला होता. अजित पवार यांचे स्वतःचे प्रयत्न काय आहेत, चला तर पाहूयात. शरद पवार गटाचा दावा आहे की अजित पवारांना शरद पवारांना सोडल्याचा डाग पुसायचा होता. सुप्रिया सुळे यांच्याशी नातं पुन्हा पूर्ववत करायचं होतं. त्यामुळेच दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी मोठी मोहीम सुरू केली होती. नागपूर अधिवेशनावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यानंतर अजित पवार यांनी ही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्याचे सांगितले जाते. फडणवीसांनी हे प्रकरण केंद्रात मांडावे लागेल असं सांगितलं. नंतर अहिल्यानगरमध्ये अजित पवार आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती समोर आली आणि विलीनीकरणासाठी केंद्रातून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं बोललं गेलं. 16 जानेवारीला महत्त्वाची बैठक पूर्ण पडली. 16 जानेवारी हा दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासाठी निर्णायक दिवस मानला जातो. या दिवशी अजित पवारांसोबत सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांची बैठक झाली. या चर्चेची माहिती थेट शरद पवारांना देण्यात आली. त्याचवेळी दोन्ही गटांनी जिल्हा परिषद निवडणुका एकाच घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचं समजलं. पण अडथळा कुठे निर्माण झाला? अजित पवारांनी विलीनीकरणाचे प्रयत्न सुरू केले असले तरी त्यांच्या स्वतःच्या गटातील अनेक नेते या निर्णयास तयार नव्हते. कारण शरद पवार यांचा गट संसदेत ताकदवान होता. तो गट अजित पवारांच्या गटात विलीन झाला असता केंद्रीय मंत्रीपद सुप्रिया सुळे यांना मिळण्याची शक्यता होती. तसेच जयंत पाटील किंवा रोहित पवार यांना राज्यात कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद मिळू शकले असते. त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणे अवघड झाले असते. हीच कारणे विलीनीकरण प्रक्रियेतील मोठी अडथळा ठरल्याचं म्हटलं जाते. अजित पवारांनी सुरू केलेली ही शांत, संवेदनशील आणि मोठी राजकीय मोहीम त्यांच्या अकाली जाण्यानंतर अपूर्ण राहिली. पण त्यांच्या निधनानंतर या चर्चांना नवी दिशा मिळाली असून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वळण येण्याची चिन्हे दिसत आहेत.